कचरे मामांनी सकाळी लवकर उठून आमच्यासाठी खास पोहे बनवले आणि तेच पोहे आमचा सकाळचा नाश्ता असणार आहे. आणि पोहे खाऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागणार होतो. तुम्ही बघतात मामी सकाळी उठून भांडी घासत होते. कचरे मामांचं हे छोटंसं घर किती सुंदर आणि नीट ठेवलेलं होतं. कचरे मामा पोहे बनवण्यात मग्न होते. आम्ही मित्रांनो तुम्ही बघतात आम्ही सकाळी निघालोय 6:30 वाजता तोरणासाठी आणि आपला ग्रुप चाललाय. हा बघा आणि समोर दिसतो आपल्याला तोरणा. इथे तोरणा गडावर जात असताना मागे वळून बघता सूर्योदयाच्या प्रकाशात दिसणारा राजगड एकदम राजासारखाच दिसत होता. त्याचा बाले किल्लासुद्धा आणि आजूबाजूचा परिसर थंडीच्या धुक्यामुळे आच्छादलं होतं. आम्हीसुद्धा आमच्या मार्गाला लागलेलो. मागे राजगड सुंदर प्रकाशात झगमगत होता. पुढे पाहताच आपल्याला तोरणाचे दृश्य नजरेस पडते. कचरे मामाकडे केलेल्या नाश्त्यानंतर तोरणापर्यंत जाता जाता आम्हाला थोडी भूक लागली. तर ग्रुपमध्ये सगळ्यांनी एका ठिकाणी बसून थोडं जे आपल्याकडे असलेल्या फराळाचा आस्वाद घेतला आणि तोरणाकडे बघत आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. आता आपल्या नजरेस पडते तोरणा गडाचा बुदला माचीचा हा बुरुज. त्या तिथेच आपल्याला जायचे आहे. त्या तिथूनच आपला हा तोरणा गडाचा प्रवेश सुरू होणार होता. आपला ग्रुप बुदला माचीच्या दिशेने प्रस्थान करत आहे. तर अशा प्रकारे आम्ही आता तोरणावरती पोहोचलो. तुम्ही बघतात आपण पोहोचलो आता बुदला माचीवरती. थोडा बुदला माचीवरती रेस्ट करू, फोटो सेशन करू आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. बुदला माचीवरती आमच्या टीमने थोडीशी विश्रांती करून परत पुढच्या मार्गासाठी मार्गस्थ झाले. तुम्ही बघताय आता प्रचंड असा हा तोरणा गड. मित्रांनो आपण तोरणा वाळंजाई मित्रांनो आपण तोरणा गडाच्या दुसऱ्या साईडने म्हणजे बुदला माचीच्या बाजूने असणाऱ्या वाळंजाई दरवाजातून उतरणार आहोत. वाळंजाई दरवाजातून उतरून आपण भट्टी गावाला चाललो आहेत. हे बघा अय्यो वाळंजाई दरवाजा. दरवाजा उघडू नये म्हणून येतो. तर तुम्ही बघतायत आपण निघालो वाळंजाई दरवाजातून भट्टी गावाकडे जाण्यासाठी. आपला ग्रुप सज्ज रेडी झालेला आहे. तुम्ही बघताय वाळंजाई देवीचा देवस्थान. आपण जेव्हा वाळंजाई दरवाजा उतरतो या बुरुजापासून तेव्हा आपल्याला इथं आल्यावरती हे दिसते
वाळुंजाई देवीचं देवस्थान आणि याच देवस्थानाच्या बाजूला आहे चांगलं सुंदर पिण्याचं पाणी. वाळंजाई दरवाजा उतरून या खड्या उतारीवरून उतरून आता आपण जाणार आहोत भट्टी गावामध्ये. मित्रांनो आता आपण आलो आहे भट्टी या गावामध्ये तोरणा उतरून आणि भट्टीमधून आता आपण पुढचा प्रवास सुरू करणार आहेत रायगडसाठी. मित्रांनो आपली टीम भट्टी या गावातील ग्रामपंचायत असलेल्या या ठिकाणी थोडा वेळ विसावा घेणार होती आणि इथून पुढे आपण पुढच्या प्रवासाला सुरू करणार होतो. भट्टी गावातून पुढे जाण्याच्या मार्गावरती खूप मोठं जंगल लागलं आम्हाला. तो आम्ही पार करून आता चाललो आहे. रस्ता आम्हाला काय सापडत नव्हता पण मित्रांकडे ट्रेल मार्क आहे त्यामुळे ते आता आम्ही या जंगलातून तुम्ही बघतात किती दाट जंगल आहे. त्या जंगलातून वरती वाट काढत वरती आलो आहे आणि आता शेवटी आम्हाला एक आमची ही ट्रेल सापडलेली आहे आणि त्याच्यावरून आता आम्ही पुढे जातो आहे. आम्हाला भट्टीवरून गिळगणी या गावापर्यंत पोचायला 2 तास लागले. पोटात खूप भूक लागलेली. आम्हाला या आजीकडे जेवायला भेटले. आता आपण गिळगणी या गावामध्ये थांबलेलो थोडा वेळ. जेवण झालं आपलं. आपले आजी आहेत बघा आजी आणि याचे पोर कोणी भात कोणी बनवलेला हा बघा या दादाने आपल्यासाठी भात बनवलेला हा त्याच्यामुळे आम्हाला भात खायला भेटलाय आणि या गिळगणीमध्ये आजीने आम्हाला इथे त्यांचा पाहुणचार करून दिलेला आहे. हा आमचे पोट भरलेले आहेत. मला पण हा हो ताई मला पण द्या. आमचा ग्रुप काकाची मजा घेतोय जेवणानंतर. हा हा आजीकडे जेवण झाल्यानंतर गिळगणीमध्येच आमच्या टीमने ताकाचा आस्वाद घेतला. थोडंसं रिफ्रेशमेंट होऊन आम्ही परत आमच्या पुढच्या मार्गाला लागणार होतो. गिळगणी सोडल्यानंतर काही वेळानंतर आम्हाला लिंगाणाचं दर्शन झाले. संध्याकाळी 5:30-6 वाजता आम्ही मोहरीमध्ये पोचलो. मोहरीमध्ये थोड्या विश्रांती करण्याचा आमचा या दिवसाचा प्लॅन होता. रात्र आपण मोहरीमध्येच घालवणार होतो. मित्रांनो गुड मॉर्निंग. आज आपला 3रा दिवस आहे आणि आपण मोहरी गावामध्ये कोणी काकी आणि त्या कचरे यांच्याकडे रात्री थांबलेलो. काल आपण संध्याकाळी इथं आलेलो सनसेट बघितला. रायलिंगला जाताना आलं पण आपल्याला सनसेट बघायला. आणि आता आपला हा ग्रुप सकाळी 6:30ला आपल्या पुढच्या भटकंतीसाठी निघालेले आहेत रायगडला जाण्यासाठी. हे कुठली वाट? सिंगापूर नाळमधून आपले सगळे रेडी आहेत बघा. तुम्ही पॅक बस झाले आहेत एकदम. बॅग पॅक आपली बॅग रेडी. स्टिक हां जवान और जवानी. बघा आपला ग्रुप सगळा रेडी झाला आहे सिंगापूर नाळेला जायला. तिथून आपण उतरणार आहोत रायगडसाठी. हां सिंगापूर. मस्त आपला ग्रुप. ओके ए हां वाया मोरी बरोबर आहे. तुम्ही आला ना सिंगापूरच्या जामदानीवर आलेले माहिती आहे ना? हो हो हा इथून पुढे गेलात ना रोडला नाही दारातनं पुढे जा आणि ते समोर घर लागेल का कोणतं विहिरीच्या पुढे आहे घर. तिथं आहे पुढे समोर. मी वाटाने गेलो की घर जवळच आणि त्या घराच्या पुढेच जायचं. लाईट बंद करणार आहे हा खाली. हा मस्त बघताय सनराईज होतोय सर. हो मस्त.
आणि आपण आता चाललोत सिंगापूर नाळीतून उतरण्यासाठी. यूट्यूबर आमचा. आज का लीडर कौन है? प्रेमल भाई. आज का लीडर बस बस. सिंगापूर नाळ जॉईन करायच्या आधी आम्हाला हा सुंदर असा ओढा लागला. ओढा नाही बोलता येणार, हा तिकडचा मोठा धबधबाच आहे. पुढे गेल्यावरती धबधबात याचं रूपांतर होतं. आता पाऊस कमी असल्यामुळे पाण्याला फोर्स कमी आहे, पण पाणी वाहतं आहे. ह्या पाण्याला आपण क्रॉस करून गेल्यावरती जसा आपण ओढा क्रॉस करून पुढे निघतो तसा आपल्याला नाळेच्या उतरायची सुरुवात सुरू होते. तुम्ही बघताच आजूबाजूचा सुंदर असा हा जंगल परिसर. सर्वांनी हळूहळू आणि सावकाश सिंगापूर नाळेला उतराई चालू केली. आमची टीम पुन्हा थोड्या विश्रांतीसाठी बसली. त्या विश्रांतीमध्ये थोडीशी पेटपूजा केली आणि त्याच्यानंतर आम्ही परत आमचा पुढचा प्रवास सुरू करणार होतो. तर मित्रांनो, आता आपण शिंगणापूर नाळीच्या सुरुवातीला उभे आहेत, तुम्ही बघतायत. आणि हा पॅच जरा थोडा अवघड वाटते सगळ्यांना. या कड्याच्या बाजूलाच आहे आणि तिथून उतरून परत आपल्याला खालती या पठारावरून खालती उतरायचं आहे. हळूहळू संपूर्ण ग्रुप आमचा सिंगापूर नाळ उतराई चालू केली. तुम्ही बघतायत मोठे मोठे रॉक पॅचेस आहेत आणि तोल सांभाळत आमचा ग्रुप पुढच्या वाटेला लागले आहेत. सिंगापूर नाळेच्या काही अंतर पार करून आल्यावरती आम्हाला नजरेस आले हे सुंदर दृश्य, जेथे नदी वाहते आणि त्या नदीमध्ये पाणी वाहत आपल्याला भेटलं. आमच्या टीमने सुद्धा या दृश्याचा आस्वाद घेत तिथे काही क्षण व्यतीत करण्याचे ठरवले. मित्रांनो, आता आपण पोचलो दापोली गावामध्ये आणि दापोली गावामध्ये आता थोडंसं रेस्ट करणार आणि आपण आपल्या पुढच्या मार्गाला म्हणजे रायगडच्या किल्ल्याला प्रस्थान करणार आहोत. हे आहे दापोली गाव.
आता आपण बघत आहात दापोली गावातील एक अतिसुंदर असं हे बैठं घर, कौलारू घर, जे मला खूप आवडलं. तर मित्रांनो आता आपण या राईडमधनं जाणार आहोत रायगडला. आपले मित्र दही खात आहेत, दह्याचं एन्जॉयमेंट करत आहेत. आपण आहोत आता महाडमध्ये दापोली. आता आपण दापोलीमधून आपण निघणार आहोत या टेम्पोमधून. ही आपली आजची शेवटची सफारी असेल ना रायगडसाठी. त्याच्यानंतर आपल्याला रायगडला जायचं आहे. सर्वांनी त्यांच्या बॅग्स त्या टेम्पोमध्ये भरल्या आणि परत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. इथं बघा. दापोलीवरून रायगडला जात असताना वाळणकोडी म्हणून वरदायनी देवीचं देवस्थान लागते. तिथे आम्ही जरा थांबून देवीचं दर्शन घेतले. या देवस्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील मासे हे वर्षभर याच कुंडाच्या डोहामध्ये आपल्याला आढळतात. ते प्रवासी मासे नाही आहेत. वरदायनी मातेला जाण्यासाठी हा लोखंडी ब्रिज बनवलेला आहे. तुम्ही बघतायत आता या ब्रिजवरून दिसणारी ही नदी काळ नदी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि समोर आहे वरदायनी देवीचे मंदिर. आमच्या टीमने वरदायनी मातेच्या मंदिरात जाऊन मातेचा आशीर्वाद घेतला आणि पुढच्या प्रवासासाठी आशीर्वाद मागितला. तर मित्रांनो आपण आलो आहेत वारंगी गावामध्ये आणि जिथे आहे महाराजांनी गडावरची जी पिंड आहे ज्याची पूजा करायची आहे ती या वारंगी गावामध्ये ठेवली असं बोलतात. ते बघायला चालू आता आपण. तर रायगडमध्ये जे जगदीश्वराचं मंदिर आहे ना तिथे जी शंकराची पिंड आहे ती जेव्हा जुल्फिकार खानाचं आक्रमण केलं ना ती असं म्हणतात की ह्या वारंगीच्या गावात आणून ठेवली. त्या मंदिरात आपण चाललोय आता. ओके. काय होतं? जा ओपन कर ना. ओपन कर. वारंगी गावाच्या या मंदिरात आपल्याला बघायला भेटते रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिरात असलेले शिवपिंड जे युद्धकाळात राजांनी इथं आणून ठेवले होते. आणि या मंदिरात एक हनुमंताची मूर्तीसुद्धा आहे. शिवराम नारायण देशपांडे मित्रांनो तुम्ही बघतात वारंगीमधून दिसणारा हा रायगडाचा टकमक टोक.
मी आता वारंगीमधून आमचा रायगडचा ट्रेक चालू केलेला आहे. वारंगीपर्यंत आम्ही गाडीने आलो आणि आता वारंगीमधून आम्ही चाललो आहेत रायगडच्या ट्रेकसाठी. मित्रांनो, तुम्ही बघतात वारंगीमधून दिसणारा भव्य सुंदर असा रायगड आणि रायगडाकडे प्रस्थान करणारी आमची टीम. आजच्या दिवसाचा आमचा हा तर अशा प्रकारे आम्ही आता रायगडच्या पायथ्याशी चाललो आहे SRTR कंप्लीट करण्यासाठी. हा कुठलं गाव आहे? छत्री निजामपूर. आपण आलो आहे छत्री निजामपूर आदिवासी वाडीमध्ये, जे रायगडच्या पायथ्याशी दिसते आपल्याला. आता आपण तिथेच आहेत आणि तिथूनच आपला पुढचा ट्रेल चालू होतोय. मित्रांनो, तुम्ही बघतायत रायगडचा टकमक टोक आणि इथे आपल्या या तटबंदीमध्ये मधल्या गळीमध्ये दिसते रायगडाचा महादरवाजा. इथे बघा, मागे बघा. मित्रांनो, अशा प्रकारे 3 दिवस 2 रात्र सिंहगड तोरणा नाही राजगड सिंहगड राजगड तोरणा करून आज आपण पोचलो आहेत. वाजले किती? वाजले किती? 2:15 वाजता रायगडाजवळ. आणि आपला असा हा SRTR ट्रेक कंप्लीट झालेला आहे. तर सर्व खुश आहेत. SRTR करून सगळे खुश आहेत. चलो.